स्वाधार 2024-25 संपूर्ण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे। आता विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे की फॉर्ममध्ये त्रुटी आलेली आहे, सेंडबॅकमध्ये आलेला आहे, तर आम्हाला सेंडबॅक आलेला फॉर्म दिसत नाही आहे। काही विद्यार्थ्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे, तर अप्रूव्ह झालेले विद्यार्थी विचारत आहे की सर आम्हाला आमची स्कॉलरशिप कधी येणार, या संदर्भात संपूर्ण विद्यार्थी कमेंट्स करत आहेत। तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी स्वाधार फॉर्म फिलअप केला असेल त्यांना हा व्हिडिओ बघणं अतिशय गरजेचं आहे, कारण सेंडबॅक, त्रुटी, त्यानंतर पेमेंट याबद्दलच्या अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम आपण त्रुटी आलेली आहे हे कसं समजणार, तर सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन करून घेतल्यानंतर आपण चेक करणार की त्रुटी आलेले फॉर्म कसे चेक करायचे, त्रुटी पूर्ण कशी करायची या संदर्भात व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही ती बघून घ्या। आणि जर तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी आली तर तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमची त्रुटी पूर्ण करू शकता। आणि फॉर्म अप्रूव्ह झालेला कुठे दिसेल आणि अप्रूव्ह झाल्यानंतर काय करायचं या संदर्भात सुद्धा संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर स्वाधार योजनेबद्दल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात आलेले आहे। आता यानंतर जे पेमेंट कधी येणार, कसे येणार या संदर्भात सुद्धा संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। तर सर्वप्रथम तुमच्याकडे आयडी आहे, आयडी टाका, पासवर्ड टाका आणि लॉग इन करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे आपण लॉग इनमध्ये इन्सर्ट होणार। लॉग इन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे HMSचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथे तुम्हाला 3 लाईन दिलेल्या आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशनचं ऑप्शन आहे, तिथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही हा जो फॉर्म आहे हा स्वाधारचा फॉर्म आहे आणि हा जो फॉर्म आहे हा आपण ऑलरेडी सबमिट केलेला आहे। तर आता विद्यार्थी काय विचारत आहे हे सुद्धा तुम्हाला सांगतोय। तर या फॉर्ममध्ये चेक करा ॲप्लिकेशन स्टेटस काय आहे, सेंडबॅक, म्हणजे या फॉर्ममध्ये त्रुटी आलेली आहे। पहिला पॉईंट क्लिअर की सेंडबॅक जर लिहून आलेलं असेल तर तुमचा फॉर्म त्रुटीमध्ये वापस आलेला आहे। दुसरा प्रश्न, इथे जर तुम्हाला अंडर स्क्रुनिटी असेल, अंडर स्क्रुनिटी म्हणजे समजा की तुमच्या फॉर्मला अजूनपर्यंत व्हेरिफिकेशन झालेलं नाही आहे, म्हणजे तुमचा फॉर्म ऑफिसमधून व्हेरीफाय झालेला नाही आहे, तर तुम्हाला वेट करणं आहे जोपर्यंत तुम्हाला तिथे अप्रूव्हचं ऑप्शन येत नाही किंवा सेंडबॅक। तर सेंडबॅक आला म्हणजे त्रुटी आली, अंडर स्क्रुनिटी असणे म्हणजे तुमच्या फॉर्मला अजूनपर्यंत म्हणजे तुमचा फॉर्म अजूनपर्यंत व्हेरीफाय झालेला नाही आहे। आणि इथे जर तुम्हाला अप्रूव्ह असेल म्हणजे तुमचा फॉर्म फायनल झालेला आहे। अप्रूव्ह झालेल्या विद्यार्थ्यांना काहीही करायची गरज नाही आहे, तुमचा फॉर्म ओके आहे। स्वाधार सर्व्हिसमध्ये तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट झालेला आहे, समाज कल्याणने तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट केलेला आहे, तर आपल्याला अप्रूव्ह असणं गरजेचं आहे। ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म अप्रूव्ह असेल ते विद्यार्थ्यांचे कॉंग्रॅच्युलेशन, कारण अप्रूव्हसाठीच आपण सर्व जे व्हिडिओ आहे हे बनवत आहे, कारण अप्रूव्ह आला म्हणजे आपल्याला काही करायची गरज नाही आहे। तर त्रुटी आल्यानंतर काय करायचं बघा, ॲप्लिकेशन नंबर दिसला तुम्हाला जो NA पासून सुरुवात झालेला आहे, तुमच्या इथे झाले तुम्ही सुद्धा बघू शकता तुमच्या लॉग इनमध्ये, तिथे आपल्याला क्लिक करायचं। तर ॲप्लिकेशन नंबरवर क्लिक होते तर तिथे क्लिक करा। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला जे रिमार्क दिलेला आहे, रिमार्क म्हणजे त्रुटी, रिमार्कमध्ये जे लिहिलेलं आहे ते एकदा वाचा। अपलोड प्रॉपर डॉक्युमेंट्स म्हणजे आम्ही जे 7, 8, 9 डॉक्युमेंट्स टाकलेले आहे हे प्रॉपर नाही आहे, कारण अपलोड प्रॉपर डॉक्युमेंट्स म्हटलेलं आहे म्हणजे संपूर्ण डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे। स्पेसिफिक तिथे लिहिलेलं नाही आहे ना की रेंट ॲग्रीमेंट रॉंग, रेसिडेंटी सर्टिफिकेट अपलोड अशा प्रकारे लिहिलेलं नाही आहे, त्यामुळे तर तिथे तुम्हाला चेक करणं आहे की रिमार्कमध्ये काय लिहिलेलं आहे। जर रिमार्क तुम्हाला समजत असेल तर तुम्ही त्रुटी पूर्ण करू शकता। त्रुटी कशी पूर्ण करायची व्हिडिओ दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, एकदा बघून घ्या आणि त्रुटी पूर्ण करा, फॉर्म सबमिट करा। जे डॉक्युमेंट्स तुम्ही त्रुटीमध्ये अपलोड केलेले असेल ते डॉक्युमेंट्स परत फॉर्मची प्रिंट हे तुम्हाला परत समाज कल्याण ऑफिसला सबमिट करायचं आहे। त्यांना सांगायचं आहे माझा फॉर्म सेंडबॅकमध्ये आला होता, मी त्रुटी पूर्ण केलेली आहे, म्हणजे तुमचा फॉर्म ते चेक करतील आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह करतील। अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही आणि एकदा अप्रूव्ह झाला की मग फक्त राहणार आपल्या इन्स्टॉलमेंट। 2 इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला पैसे येणार आहे। तर पहिली इन्स्टॉलमेंट तुम्हाला मार्च महिन्यामध्ये येऊ शकते, म्हणजे मार्च एंडमध्ये येऊ शकते जर गव्हर्नमेंटने जर फंड पाठवला तर, नाही तर तुम्हाला अजून 1 ते 2 महिने वेट करणं आहे। तर विद्यार्थ्यांनी मार्च एंडपर्यंत वाट बघा, ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना पहिली इन्स्टॉलमेंट येऊ शकते मार्च एंडमध्ये।
म्हणजे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुम्हाला पहिली इन्स्टॉलमेंट येऊ शकते. ज्यांचे फॉर्म त्रुटी आहे, ज्यांचे फॉर्म अंडर स्क्रुनिटी आहे, त्यांना वेळ लागणार आहे, कारण त्यांचे फॉर्म अजूनही अप्रूव्ह झालेले नाही आहे आणि ते बिलिंगमध्ये जाणार नाही आहे. अशा प्रकारे ही एक अपडेट होती. यामध्ये कोणालाही जर अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता. तर स्वाधारबद्दल ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती, त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर स्वाधारबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.